बीडच्या पाटोदा शहरामध्ये एक हृदयद्रावक प्रकार समोर आलाय। पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक बुलडोझर फिरवण्यात आलाय। त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलाय। घर तुटत असताना दिव्यांग तरुण पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर लोळण घालत विडवणी करत होता। मात्र पोलीस प्रशासनाला कसलीच दया आली नाही। काहीच पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। एवढंच नव्हे तर परिसरातील 25 ते 30 झाडांचीही कत्तल करण्यात आलेली आहे। पाटोदा शहरातील सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या गायरान जमिनीवर हे आदिवासी पारधी कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून वास्तव्यास आहे। मात्र काल तहसील आणि पोलीस प्रशासनाकडून घरावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली। ऐन पावसाळ्यात डोक्यावरील छत तोडल्यानं हे कुटुंब उघड्यावर आलेले आहे। आम्हाला कोणी वाली नाही का असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला। काही कारवाई न करता एक अशा अपेक्षा जागेवर अशी कारवाई केली। चहा पाण्याचा व्यवसाय करते माझं पोरग अपंग आहे। वाटलं तर येऊन जागेवर बघायचं आमच्या हाल काय येतं। पण हे झाडांनी पाणी लेकराला कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार। एवढा 330 कारण आहे त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडण्याचं। कसली नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली। पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं, त्याला बेघर करून काय मिळालं।